बातमी आहे रत्नागिरीतून। रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात घडलाय। गॅस टँकर आणि मिनी बसचा हा भीषण अपघात घडलेला आहे। या अपघातात 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकही या अपघातामुळे ठप्प झाली आहे। तर भीषण अपघातानंतर गॅस गळतीला देखील सुरुवात झाली। ही गॅस गळती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। गॅस टँकर आणि मिनी बसचा हा भीषण अपघात घडलेला आहे रत्नागिरीत। या अपघातानंतर गॅस गळती देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे। या अपघातात 30 जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त होते। मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात घडलाय। गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये हा अपघात घडलाय। तर या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी राहुल वर्दे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। राहुल, काय आहे सध्या परिस्थिती? परिस्थिती पाहिली तर चिपळूण या ठिकाणाहून निघालेले सर्व शिक्षक होते जे रत्नागिरी या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येत होते आणि या ठिकाणी टँकर आणि मिनी बसचा हा भीषण अपघात झालेला आहे आणि भीषण अपघाताने जवळपास 30 ते 35 जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि सर्व जे रुग्ण आहेत हे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत। सध्या या ठिकाणी पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या मुंबई गोवा महामार्गावर संपूर्ण वाहतूक जी आहे ती सध्या ठप्प झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे। निश्चितच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर भीषण अपघातानंतर ही गॅस गळती सुरू झालेली आहे। ही गॅस गळती रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत। रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात घडलाय। गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये हा अपघात घडलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।